नांदगावमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, भुजबळ कांदे समर्थक आमने सामने, पहा सविस्तर वृत्त। मतदारांना का ठरलं बेटीस? पंधराव्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला राज्यभरात सकाळपासून सुरुवात झाली। यामध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली। मात्र यावेळी मुंबईवरून नांदगावच्या ढेकूमध्ये मतदान करण्यासाठी जात असताना मतदारांना रस्त्यातच भुजबळ समर्थकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समजते। त्यानंतर कांदे भुजबळ यांचे समर्थक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी आम्ही मुंबईहून ढेकूला मतदानासाठी जात असताना आम्हाला वेटेस धरला असल्याचा आरोप मतदारांनी केलाय। रात्री आम्ही 10 वाजता तिकडून बसलो, इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो, कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री। आमच्याकडे प्रेग्नंट बाई आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे हे पण आहेत, पोलीस महिला पण आहे, त्याच्यानंतर मी रिलायन्सला मॅनेजर आहे, तर माझे एम्प्लॉय पण आहेत। तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय। आज 3 ते 3.5 तास झाले इथं आम्हाला होल्ड करून ठेवलाय। कोणी पण येतं, समीर भाऊ इथं लेक्चर ठोकत होते। तुम्हाला काय विचारायचं, काय नाही आम्हाला विचारा ना तुम्ही। पोलीस काय म्हणतात, त्यांच्या आजूबाजू घुमताय पोलीस। जाऊ नाही देते सगळे SSB वाले, सगळे पोलिसांमध्ये दम नाहीये का? फौजी एक फौजी आला भेजतो, सगळ्यांना दामटून लावली इथून। आम्ही प्रॉपर ढेकूचे, आम्ही मुंबईवरून चालू आणि ढेकूला चालू आहे। आम्ही मतदानासाठी मात्र सदर वाहन हे संशयास्पद असल्याचा अंदाज आल्यानं आम्ही तपासणीसाठी वाहन थांबवलं असल्याचं वाहन तपासणी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। मतदारांना आम्ही एपीएसटी टीम मधले आहे साहेब, आम्हाला गाडी चेक करायची, गाडीमध्ये काही मुद्देमाल आहे का, संशयित गाडी वाटली म्हणून आम्ही चेक करतोय। आता गाडी चेक झाली आहे, ऑब्झर्वर साहेब येत आहेत, आमचे मेन इंचार्ज। मतदारांना वेटीस धरणं कितपत योग्य? एकीकडे निवडणूक आयोग म्हणतात का जास्तीत जास्त मतदान करा, दुसरीकडे जर पोलीस आणि तुम्ही अशा मतदारांना अडवून एक वेटीस धराल तर मतदारांवर दडपशाही नाही का? सर, आम्हाला 15 मिनिटापूर्वी फोनवर ही तक्रार कळाली। 1.5 तासापासून परिस्थिती चालू आहे। महिला रुग्ण आहे गाडीमध्ये। मान्य साहेब, म्हणून मी पूर्ण गाडी वगैरे चेक केली, वरती रिपोर्ट केलेला आहे तहसीलदार साहेबांना। गाडीमध्ये आपण तपासणी केली, काय आढळलं? गाडीमध्ये ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस लोकांच्या बॅगा आम्ही सर्व तपासणी केलेली आहे। त्यामध्ये फक्त थोडंसं खायचं सामान आणि त्यांचे कपडे लत्ते, त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की तुम्ही मुंबईवरून निघाले आणि ढेकूला मतदानासाठी चाललेले आहेत। पण त्यांना आम्ही मतदान कार्ड विचारलं, पण ते अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी त्यांचे मतदान कार्ड आम्हाला दाखवले नाही। तर तसं आम्ही रिपोर्ट वरती केलेला आहे। पुढेही SST टीम्स वगैरे असतात। मतदान करण्यासाठी जेव्हा मतदार जातो केंद्रावर तेव्हा त्याला आयडेंटिटी केली जाते, मग तिथे जर त्यांच्याकडे नसेल तर मतदान कसं करता येईल? मतदानच्या ठिकाणी आयडेंटिटी चेक करणं आणि साहेब एपीएसटी टीम म्हटल्यानंतर भरारी पथक, संशयित गाड्या हे चेक करणं आमचं काम, हे शासनाने काम दिलं। आता एवढा मोठा ताफा चाललेला आहे निवडणुकीच्या मानाने, ते एवढे एक खटी लोक बिहारी असल्याचा आरोप केला गेलाय काय साहेब? आता आरोप काय केलेला आहे ते तर मला कल्पना नाहीये। मला माझ्या गाडी पूर्ण चेक केली, हे ढेकूचे लोक आहेत, म्हणजे मतदारसंघातील लोक आहेत। हो। सदर घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलंय। या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला तर काही लोकांना अडवून ठेवलेलं आहे। कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथे घटनास्थळी आले, CAPF इथं आलेली आहे, त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाइंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला, तो फ्लाइंग स्क्वॉड इथं आलेला आहे। त्यांनी चेक केलेला आहे, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक सगळी क्लिअर केलेली आहे। परिस्थिती आता पूर्णपणे 100% नियंत्रणामध्ये आहे। मतदारांची चौकशी झाल्यानंतर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रवाना झालेत। सध्या परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असून पोलीस त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत। प्रतिनिधी आम्रपाली वाघ,